तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात, प्रेम आहे, पण तरी सुद्धा मनाने तुम्ही एकमेकांच्या दूर गेलात. पहिल्यासारखं काहीच फील होत नाहीये. पण प्रॉब्लेम कुठे येतोय तेही नीट कळत नाहीये. ते मला माहिती आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच मी एक्सप्लेन करणार आहे. छान पॉइंट्स सुद्धा मी लिहून आणलेले आहेत तुमच्यासाठी. चला मग सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो? मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये. जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. इव्हन नो मेकअप लूक. सो हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. प्रत्येकच व्यक्तीसाठी महत्त्वाचा आहे. तुम्हालाही कळेल की तुमचं रिलेशन का खराब झालं. तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर त्याला सुधारू शकता. लग्नानंतरच्या कपल्ससाठी सुद्धा हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. कारण लग्नानंतर आपण कंटिन्यू एकत्र असतो आणि मग दुरावा एकत्र असताना सुद्धा खूप निर्माण होतो. बेसिक गोष्टी मी आज सांगणार आहे. सो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. प्लीज शेवटपर्यंत बघा. कपल्सपैकी एक जण जरी बघत असेल तरी या गोष्टीवर फोकस करा आणि आपल्या पार्टनरला हा व्हिडिओ नक्की, नक्की शेअर करा. तुमचं नातं नक्की सुधारेल 100%. आणि ज्यांना नव्याने रिलेशनशिपमध्ये यायचंय त्यांनीही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्यांच्यासाठीही फार महत्त्वाचं आहे. तुम्ही एक चांगला बॉयफ्रेंड, नवरा किंवा बायको बनवू शकता नक्कीच. सुरू करूयात. नंबर 1 पॉइंट, टॉक एव्हरी डे. रोज बोललं पाहिजे एकमेकांशी मिनिमम 15 मिनिट तरी. तेवढा वेळ तर तुम्हाला काढायलाच हवा. एकमेकांशी बोला, काहीही बोला. आजचा दिवस कसा होता? स्वतःचा सांगा, समोरच्याचा विचारा. आज काय छान घडलं? काय वाईट घडलं? काय इंटरेस्टिंग होतं? जे काही असेल ते सगळं बोलणं गरजेचं आहे. रोज बोलणं गरजेचं आहे. आणि वेळ नसेल तर समोरच्याला त्या दिवशी सांगणं सुद्धा गरजेचं आहे, की आज मी खूप बिझी आपण उद्या बोलूयात प्लीज. पण आज मला कंटाळा आलाय, बोलणारच नाही, हे चुकीचं आहे. खरंच बिझी असाल, मीटिंग्ज वगैरे शेड्यूल असतील, तर अशा वेळी ठीक आहे, ओके. पण बोलायचंच नाही, हे चुकीचं आहे. प्लीज टाईम टेबल ठरवा आणि त्यानुसार एकमेकांना रोज वेळ द्यायला शिका. 5 मिनिटात कॉल करतो. हे प्लीज बोलणं बंद करा. कारण 5 मिनिटात तुम्ही करत नाही, समोरचा वाट बघतो आणि मग वाट बघितल्यानंतर 5 काय 50 मिनिट सुद्धा समोरचा वाट बघू शकतो. पण तरी तुमचा फोन नाही आला तर ऑफ वाईट वाटणं, चिडणं साहजिक आहे. त्यामुळे प्लीज असे प्रॉमिसेस करू नका, की 5 मिनिटात कॉल करते किंवा करतो. जेव्हा जमेल तेव्हा मी नक्की करेल असं म्हणायचं. पण रोज तुमचं बोलणं झालंच पाहिजे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे रिलेशनशिप वाचवण्यासाठी, नीट राहण्यासाठी. प्लीज एकमेकांना नीट ऐका आणि नीट एकमेकांशी बोला. फार, फार, फार महत्वाचं आहे. प्लीज हे करा. बिकॉज यामध्ये मी एक खूप छान ओळ लिहिली आहे. ती म्हणजे की सायलेन्स क्रिएट डिस्टन्स. शांतता अंतर निर्माण करते. तुम्ही जर का एकमेकांशी बोललाच नाही, तर तुमच्यामध्ये ना असं अंतर निर्माण होईल आणि एका पॉइंट नंतर बोलू सुद्धा वाटणार नाही. रसच राहणार नाही. त्या समोरच्या व्यक्तीमध्ये सुद्धा, त्या नात्यामध्ये सुद्धा असंच होतं. म्हणजे बघा ना, आपले जुने कलीग्स असतील किंवा शाळा, कॉलेज सुटल्यानंतर सगळे मित्र असे रोजच तुम्ही बोलता असं नाही. आपला एखादा ग्रुप असतो किंवा काही जणांशी कधीतरीच बोलणं होतं. एक डिस्टन्स तयार होतो. कारण आता आपण एकत्र नाही आहोत. पण इथे ती आपली प्रिय व्यक्ती आहे, आपली गर्लफ्रेंड आहे किंवा बायको आहे, नवरा आहे किंवा बॉयफ्रेंड आहे, यांच्याशी डिस्टन्स नाही आणायचा आपल्याला. ओके. सो तुम्हाला नातं खरंच मनापासून हवं असेल तर रोज बोलते व्हा, बोलायला शिका. नंबर 2 इज फाईट फाईट करा प्रॉब्लेमशी, एकमेकांशी नाही. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. बरेच जण काय करतात, एकमेकांवर फक्त आरोपच लावत बसतात, की तुझ्यामुळे झालंय, तूच केलंय हे. अरे नाही, तुम्हाला एकमेकांशी नाही त्या प्रॉब्लेमशी लढायचंय. खूप सोपं उदाहरण देते हां. म्हणजे असे बरेच काही ना काहीतरी असं बरंच घडत असतं रिलेशनशिपमध्ये. सोपं एक्झाम्पल समजण्यासाठी, की घरात खूप पसारा आहे, तुम्ही एकत्र राहताय. तर मग प्रॉब्लेम आहे पसारा. अस्वच्छता घराची. इथे तुम्ही एकमेकांशी भांडून काही होणार नाहीये, की तू घाण केलीयेस, तूच असं केलंय, तूच हे टाकलंयस, तूच तेच. तुम्ही एकमेकांशी नका भांडू. प्रॉब्लेम आहे पसारा, अस्वच्छता आणि याचं सोल्युशन आहे ते आवरणं. जे तुम्ही दोघं केलं, तुम्ही दोघांनी प्रयत्न केला, तर ते तुम्ही आवरू शकता. हे तसंच आहे. एकमेकांशी फाईट करण्यात काहीच अर्थ नाहीये. प्रॉब्लेम वेगळाच आहे. त्याचं सोल्युशन एकत्र मिळून शोधा आणि मग ते सॉल्व्ह करा. बऱ्याचशा गोष्टी घडतात अशा, आहे ना. म्हणजे गैरसमज सुद्धा बऱ्याचदा होतात. कोणीतरी काहीतरी तुमच्या पार्टनरबद्दल बोललं आणि लगेच तुम्ही ब्रेकअप केलत, असं नाही चालत किंवा डायरेक्ट तुम्ही ओरडायला लागलात त्या व्यक्तीला, नाही चालणार असं. प्रॉब्लेम काय आहे, की तुम्ही काहीतरी ऐकलंय. मग ते डिस्कस कोण करणार? तुम्ही करणार ना, की हे असं-असं आहे, मग पुढे काय?
जोपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी समजत नाहीत, तोपर्यंत असे आरोप लावणं चुकीचं आहे. फाईट करा प्रॉब्लेमशी, एकमेकांशी नाही. बरेच जण एकमेकांशी फाईट करतात आणि रिलेशनशिप खराब करतात आणि मग खराबच होऊन जातं. सो ते प्लीज करू नका. नंबर 3 कीप नो सिक्रेट्स. एकमेकांशी काहीही लपवून ठेवायचं नाहीये. तुमचं काही दुखणं असेल, काही प्रॉब्लेम्स असतील, जे काही असेल, ॲलर्जीज, हे सगळं शेअर करणं गरजेचं आहे. सिक्रेट्स ठेवू नका फारसे, हां. याच्याने काय होतं ना, खूप नंतर कॉम्प्लिकेशन्स सुरू होतात. तुम्ही एखादं लपवून ठेवलंय, काही गोष्टी आयुष्यात ना अशा कोणत्याच गोष्टी ज्या सॉरी, आयुष्यात अशा कोणत्याच गोष्टी नाहीयेत ज्या लपून राहतात आपल्या पार्टनरसोबत. सो एक ना एक दिन सच सामने आ ही जाता है आणि तेव्हाचा जो धक्का आहे, ब्लास्ट आहे, तो खूप भयानक असतो. सो त्यामुळे तुमच्या पार्टनरशी तुम्हाला कोणतेच सिक्रेट्स ठेवायचे नाहीयेत. लग्नानंतर तर तुमची किती प्रॉपर्टी आहे हे सुद्धा सांगणं फार महत्त्वाचं आहे. तिच्या नावावर नका करू किंवा त्याच्या नावावर नका करू. पण माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. मला हा प्रॉब्लेम आहे. माझ्या या गोष्टी आहेत. या गोष्टीचा मला त्रास आहे. जे काही आहे लहानपणी हे असं झालेलं माझ्यासोबत. सिक्रेट्स फारसे ठेवू नका. प्लीज ते बोलते व्हा. हे फार, फार, फार गरजेचं आहे. म्हणजे मी म्हणेल, की कोणालाही नका सांगू, पण आपल्या पार्टनरला सांगणं फार गरजेचं आहे. त्या व्यक्तीला सगळं माहीत असणं गरजेचं आहे. कारण आपण काय म्हणतो अर्धांगिनी किंवा बिहाफ म्हणतो, पार्टनर म्हणतो. पार्टनर म्हणजे आपण सेम लेव्हलवर आहोत. सो सगळं सांगितलं पाहिजे मला असं वाटतं. नंबर 3 झालं. नंबर 4 इज गिव्ह मोर दॅन यू टेक. जेवढं जास्त तुम्ही घेताय त्याच्यापेक्षा जास्त प्रेम द्यायला शिका. म्हणजे प्लीज या गोष्टीमध्ये हे आणू नका, की मी इतकं प्रेम केलंय तर त्या बदल्यात मला तितकं मिळालंच पाहिजे. अपेक्षा न ठेवता प्रेम करत राहा समोरच्या व्यक्तीवर. तुम्हाला जेवढं वाटतंय तेवढं समोरच्यासाठी करा. पण अपेक्षा नका ठेवू. जास्तीत जास्त प्रेम देणं ही खूप चांगली गोष्ट आहे. समोरचाही तुमचा हा बदल पाहून तोही तितकंच प्रेम तुम्हाला द्यायला लागेल. पण कधीही, नेहमी ना मला काहीतरी मिळालं याची अपेक्षा नका ठेवू. मला किती देता येईल याची अपेक्षा ठेवा. अपेक्षा नाही म्हणता येणार, हे करा तुम्ही. आयुष्यात पण म्हटलं जातं ना असं, की जेवढं तुम्ही दान कराल तेवढं तुम्हाला मिळतं. हा तोच भाग आहे. जेवढं तुम्ही प्रेम द्याल त्याच्या दुप्पट प्रेम तुम्हाला मिळणार आहे. पण इथे मला मिळणारच आहे या अपेक्षेने जेव्हा तुम्ही हे करता ना, कारण तुमची मेंटॅलिटी तशी झालेली असते, तर ते चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावनेने काहीतरी समोरच्यासाठी करत असता ना, मला काहीच अपेक्षा नाहीये. मला छान वाटतं म्हणून मी त्या व्यक्तीवर प्रेम करतोय किंवा करतीये. बघा, तुमच्या आयुष्यात खूप छान बदल होतील. तुमच्या नात्यामध्ये खूप बदल होतील आणि खूप सुंदर राहाल तुम्ही एकत्र. नातं खूप सुंदर राहील. सो जास्तीत जास्त द्यायला शिका, घेण्यापेक्षा. हा 4th पॉइंट होता. नंबर 5 ॲप्रिशिएट लाउडली अँड क्लिअरली. एकमेकांशी बोलताना तुम्ही जे काही बोलत असाल, पण जेव्हा 4 चौघांमध्ये तुम्ही असाल, फॅमिली, फ्रेंड्स, नॉर्मल लोक, जे कोणी असेल, तर त्या सगळ्या लोकांमध्ये तुम्हाला तुमच्या पार्टनरचं कौतुक करायचं आहे. जसं मी सांगितलं ॲप्रिशिएट अँड क्लिअरली स्पष्ट बोलायचं आहे, की हे खूप छान आहे. फॉर एक्झाम्पल, की तुम्ही दोघं आहात आणि फॅमिली आहे एकत्र आणि तिनेच जर का स्वयंपाक बनवला असेल, तर काय कमाल स्वयंपाक बनवलाय, किती सुंदर चव आहे, किती छान झालंय. ॲप्रिशिएट करणं क्लिअरली फार महत्वाचं आहे, की किती मेहनत घेतली आहे, जे काही असेल ते बोलणं फार महत्वाचं आहे. हे एक्झाम्पल दिलं मी आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात. मुलींनो तुम्ही सुद्धा ॲप्रिशिएट करणं आणि क्लिअरली ते करणं गरजेचं आहे, की माझा पार्टनर इतका बेस्ट आहे, याने हे केलेलं आहे, ते केलेलं आहे. नेहमीच कौतुक जे असतं ते मोठ्याने बोलूनच केलं पाहिजे आणि क्लिअरली बोललंच पाहिजे. हां, मग ही छानच तर आहे. नाही चालणार आहे असं. तुम्हाला बोललं पाहिजे तुम्ही. म्हणजे ती जर का छान नटून तयार झाली आहे, तुम्ही कुठेतरी जाणार असाल, तर ॲप्रिशिएट करायला किती वेळ लागतो? खूप छान दिसतीयेस. ओह माय गॉड! हे बोलायला ना टायमर लावून सुद्धा 4-5 सेकंद लागतील. दॅट्स इट. इतकं तर तुम्ही बोलू शकता. ॲप्रिशिएट करणं फार महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही ॲप्रिशिएट करता, कौतुक करता, समोरच्याला आणखी बरं वाटतं, आणखी काहीतरी छान करण्याची उमेद तयार होते. जसं बॉसने आपलं कौतुक केलं तर आपल्याला किती भारी वाटतं ना, की यार भारी, मस्त, मस्त. सो हे तसंच आहे. आपल्या पार्टनरचं कौतुक करणं, क्लिअरली कौतुक करणं फार, फार, फार महत्त्वाचं आहे आणि लोकांमध्ये तुम्ही असाल तर मोठ्याने करणं गरजेचं आहे. तिला माहितीच आहे ना माझं तिच्यावर प्रेम आहे, असं नाही चालणार. बोला. मुलींना तर आवडतंच तुम्ही कौतुक केलेलं. मुलांनो तुम्हालाही आवडतं मला माहिती आहे. पण जेव्हा तुम्ही काहीतरी कराल, तेव्हाच तर समोरचं तुमच्यासाठी काहीतरी करणार आहे. सो ॲप्रिशिएट करताना ते
क्लिअर आणि मोठ्याने झालं पाहिजे असं मला वाटतं. मोठ्याने म्हणजे असे स्पीकर वगैरे लावलेत असं नाही. नॉर्मल की मस्त हां, मनातल्या मनात किती भारी दिसतीये. अरे तिला पण कळू देत ना, तू बोल ना. डोळ्यांमधून कळतं वगैरे हे सगळं मान्य आहे. फिल्मी आहे, छान आहे, क्यूट आहे, रोमॅन्टिक आहे. पण जेव्हा तुम्ही बोलता ते आणखी असं हृदयाला भिडतं आणि छान वाटतं. सो ॲप्रिशिएट करायला शिका. आपल्या पेरेंट्स समोर, फ्रेंड्स समोर तर करायलाच हवं. ओके. त्यानंतर पॉइंट 6 डोंट लेट गो. म्हणजे गोष्टी लगेच जाऊ देऊ नका. म्हणजे बऱ्याच गोष्टी रिलेशनशिपमध्ये घडत असतात आणि त्याचं प्रत्येक वेळी सोल्युशन हे नातंच तोडायचं हे नसतं. काही गोष्टी ज्या असतात ना, त्या तुम्ही जपायच्या असतात. प्रत्येक गोष्टीला जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे असं करून पण नाही चालणार. नात्यालाच जाऊ दे असं तर करून नाहीच जमणार आहे. म्हणजे जसं मी सांगितलं, की गोष्टी लगेच जाऊ देऊ नका. समोरचा रुसलाय, रागवलाय, तुमच्याशी बोलत नाहीये, मग तुम्ही पण जाऊ दे ना, काय मला काय गरज आहे, काय येईल ती आपली, असं करून नाही चालणार आहे. अरे तो काय, तो नेहमीच रुसून बसतो. नाही, तुम्ही लेट गो नाही करू शकत. समोरचा रागवलाय, तुमच्यावर एक हक्क आहे त्यामुळेच तर रागवलाय, रुसलाय. बोला त्या व्यक्तीशी, गोष्टी क्लिअर करा. असं जाऊ देऊ नका या सहज गोष्टी. तुम्ही असंच करत राहिलात ना, ते नातं असंच जाणार आहे तुमच्या आयुष्यातून. आणि तुम्ही पुन्हा कितीही वेळा रिलेशनशिपमध्ये आलात, तोपर्यंत हे असंच घडत राहणार आहे. कारण तुम्ही जपतच नाही आहात गोष्टी. गोष्टींना इतक्या सहज नसतं जाऊ द्यायचं. समोरचा रुसलाय तर त्याला मनवा, जरा कष्ट घ्या, राग रुसवा, घालवा. घेतला थोडा मोठेपणा तर काय झालं? तुमच्यावर रुसलाय त्यामुळे तुम्ही मोठेपणा घेणं आणि तुम्ही मनवणं फार महत्वाचं आहे. कधी-कधी सॉरी बोलल्याने जर का नातं छान राहणार असेल, तर सॉरी बोलावं. हां, आपल्याला ते नातं हवंय म्हणून का असेना बोलावं. सॉरी म्हणण्यामध्ये कसलाही कमीपणा नाहीये. बरेच जण का कमीपणा घेतात माहीत नाही, पण प्लीज हा कमीपणा घेऊ नका. नातं सुंदर ठेवायचं असेल तर सगळं सहजच काही गोष्टींना जाऊ देऊ नका. त्या गोष्टींना वेळ द्या. ओके. यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं मी सांगितलं, की राग, रुसवा, हे, ते या सगळ्या गोष्टींवर फोकस करणं गरजेचं आहे. अशा आणखीही गोष्टी असतील त्याच्यावरही फोकस करा. देन नंबर 7 की टच ऑफन एकमेकांना स्पर्श करणं फार गरजेचं आहे. स्पर्श करणं म्हणजे काय? कधीतरी हात हातात ठेवून जाणं, चालणं, बागेत कुठेतरी चालताय हात हातात घालून ते क्यूट आहे, रोमॅन्टिक आहे. कधी-कधी हग करणं एकमेकांना, किस करणं, आणखी काही फिजिकल गोष्टी करणं इट्स नॉर्मल आणि हे छान आहे. है ना? टच करणं फार महत्वाचं आहे. कधीतरी तिच्या म्हणजे असं असे केस मागे घेणं, कधीतरी छान दिसतीये तिच्या डोळ्यात पाहणं, स्पर्शामध्ये एक वेगळाच रोमॅन्स असतो हां. अंगावर असा शहारा येतो की नाही जेव्हा आपण पहिल्यांदा प्रेमात पडलेलो असतो आणि तो समोरचा व्यक्ती आपला हात वगैरे पकडतो. सो तीच भावना तुम्हाला कायम ठेवायची आहे. नंतर तो करंट वगैरे लागणार नाही, पण एक वेगळीच प्रेमाची ऊब जाणवते. त्यामुळे टच करा एकमेकांना. सततच करा असं नाही म्हणणार आहे मी. कुठे आहात तुम्ही याचंही भान असलं पाहिजे. पण येस जमत असेल तसं एकमेकांना हग करणं, एकमेकांना किस करणं, हात हातात घेणं, सोबत मूव्ही बघताय तुम्ही, तेव्हा जर तुम्ही तिचा हात धरला, तिला छानच वाटणार आहे. या गोष्टी बेसिक आहेत, पण खूप पॉवरफुल आहेत. ती दुःखी आहे, तिला त्रास होतोय किंवा त्याला त्रास होतोय, अशा वेळी तुम्ही हग केलं, तर कितीतरी मोठा स्ट्रेस असा कमी झाल्यासारखा वाटतो. एक इथे किस केलं तरी ही एक फीलिंग आहे, की ही व्यक्ती माझ्यासोबत आहे, ही माझ्यासोबत माझ्या दुःखात आहे, आनंदात आहे, मला कधीही सोडून जाणार नाही. इतकं पॉवरफुल अर्थ आहे याचा. सो त्यामुळे हग, किस करणं म्हणजे टच करणं एकमेकांना फार महत्वाचं आहे. सेक्शुअल ॲक्टिव्हिटीज फार महत्त्वाच्या आहेत. याच्याने बरंच वाटणार आहे तुम्हाला. सो टच ऑफनली ओके. देन नंबर 8 प्रोटेक्ट ईच अदर इन पब्लिक. एकमेकांना पब्लिकमध्ये प्रोटेक्ट करायचं म्हणजे काय करायचं? असं गार्ड वगैरे बनायचं का? तर नाही. म्हणजे तुम्हाला एकमेकांबद्दल कितीही राग आला असेल, तुम्हाला चार चौघांमध्ये भांडायचं नाहीये किंवा रागात समोरच्याचा अपमान करायचा नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल, "ही अशीच आहे, हिला काहीच येत नाही." नाही, असं करून नाही चालणार आहे. तुम्हीच जर का तुमच्या पार्टनरचा रिस्पेक्ट चार चौघांमध्ये नाही ठेवला, ती माणसंही नाही ठेवणार आहेत. सगळ्यांनीच लक्षात ठेवा, मुलांनी सुद्धा आणि मुलींनी सुद्धा. जेव्हा तुम्ही चार चौघांमध्ये असता, जसं मी आधी बोललेले, की तुम्ही एकमेकांचं कौतुक करा, भरपूर कौतुक करा, जे चांगलं आहे. पण कधीच एकमेकांबद्दल वाईट बोलायचं नाही चार चौघांमध्ये. कितीही राग असेल, तो तुम्ही तुमच्या खोलीत एकमेकांवर काढा, भांडा, बास.
पण चार चौघांमध्ये हे नको. चार चौघांमध्ये कधीही तुमच्या नात्यातल्या वाईट गोष्टी यायला नकोत. खूप प्रॉब्लेम असेल मोठा, तुमची फॅमिली आली, तुम्ही फॅमिलीसोबत डिस्कस केलंत इतकंच. म्हणजे हेही करू नये मला असं वाटतं. बेसिक काही गोष्टी असतील, एक्स्ट्रीम लेव्हलवर गेल्यानंतर तुम्ही डिस्कस करू शकता. पण चार चौघांमध्ये नेहमी लक्षात ठेवा, मस्करीमध्ये का असेना, पण समोरच्याबद्दल वाईट बोलायचं नाही. तुमच्यासाठी ती मस्करी असते, समोरच्याला खूप त्रास होतो. तुमचे खूप जवळचे कॉमन फ्रेंड्स असतील, अशा वेळी छोटी-मोठी गोष्ट बोललात, फाईन. पण तरीही खूप बोलायची गरज नाहीये. पब्लिक मध्ये चार चौघांमध्ये एकमेकांना प्रोटेक्ट करायचं, एकमेकांबद्दल चांगलंच बोलायचं. तेव्हा फार राग जरी येत असेल, तरी पण ॲक्टिंग करा, पण चांगलंच बोला. कधीच तुमच्या प्रायव्हेट गोष्टी एकमेकांबद्दलच्या राग-रुसवा जे आहे, ते लोकांना दाखवायची गरज नाहीये. कौतुक मात्र झळकलं पाहिजे, हे असं आहे. प्लीज हे लक्षात ठेवा. बरेच जण म्हणतात, "अगं मस्करीच तर केली." तुझ्यासाठी मस्करी आहे, समोरच्याच्यासाठी नाहीये ते. नातं खराब होतं याने. प्लीज लक्षात घ्या. देन नंबर 9 इज शेअर एव्हरीथिंग. शेअर एव्हरीथिंग म्हणजे तुमच्या मनात जे काही चाललंय ते शेअर करणं, तुमच्या वस्तू शेअर करणं, याच्यानं सुद्धा माणसं खूप जवळ येतात. वस्तू शेअर करणं म्हणजे काय? तुमचे कपडे झाले, सपोज तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला हुडी दिलीत, तिने ती वापरली, काही प्रॉब्लेम नाहीये. सेम ब्लँकेट यूज करताय, काहीच प्रॉब्लेम नाहीये. सेम मॉइश्चरायझर यूज करताय, काहीच प्रॉब्लेम नाहीये. स्किन केअरशी रिलेटेड ज्याही गोष्टी असतील, हेअर केअरशी, शेयर एव्हरीथिंग. शेअरिंग इज केअरिंग और शेअरिंग से प्यार भी बढ़ता है. म्हणजे आम्ही सपोज कपल आहे, आम्ही सेम शॅम्पू यूज करतोय, सो इससे प्यार बढ़ेगा ही, है ना? सो कमी नाही होणार आहे. याच्यामध्ये तू माझं का यूज केलंस, तू हेच का केलंस, याच्याने वाद निर्माण होतात आणि या वादाचं रूपांतर सुद्धा ब्रेकअपमध्ये होतं. सो शेअर एव्हरीथिंग यार, एव्हरीथिंग. म्हणजे तुम्हाला एक घर तर तुम्ही लग्नानंतर शेअर करताच आहात. त्या पद्धतीने वस्तूसुद्धा एकमेकांशी शेअर करा. एकमेकांच्या फीलिंग्ससुद्धा शेअर करा. आज तुम्हाला काय वाटलं, जे काही मी म्हणाले ना पहिल्या पॉइंटमध्ये, की बोला एकमेकांशी. जे काही असेल ते बोला. सो शेअर करण्यामध्ये हेही येतं. वस्तूंसोबत या खाण्यापासूनच्या गोष्टीसुद्धा शेअर करा. सपोज तुमच्या प्लेटमध्ये थोडं काही एक्स्ट्रा असेल, शेअर करा समोरच्या व्यक्तीसोबत. तुम्ही काहीतरी ऑर्डर केलत, समोरच्याला सुद्धा द्या ते, शेअर करा. म्हणजे त्या फिल्म्समध्ये वगैरे तुम्ही पाहिलं असेल, की एकच आईस्क्रीम दोघं जण खातायत किंवा एकच कोल्ड ड्रिंक दोघं जण पितायत. सो शेअर करने से प्यार बढ़ता है, तो अपने प्यार को बढ़ाओ. हे फार महत्वाचं आहे. हां, आता रोमॅन्टिक व्हिडिओ जो आहे तो संपलेला आहे. या 9 गोष्टी लक्षात ठेवा. बघा तुमचं नातं किती सुंदर बहरेल ते. मला थँक बोलायची गरज नाहीये. अजिबातच नाहीये. तो मेरा फर्ज था मैंने कर दिया. पण माझ्यासाठी तुम्ही एक गोष्ट मात्र करू शकता, की चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तेवढं करा, मला बरं वाटेल. आणि हो, तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय हेही मला कमेंट्समध्ये कळवा. मी नक्की त्या विषयावर व्हिडिओ बनवेन. बाकी प्लीज या सगळ्या गोष्टींचा विचार करा. नेहमी खुश राहा, प्रेमात राहा. तुमच्याही, माझ्याही. आय लव्ह यू. बाय-बाय.